हॅलो फ्रेंड्स, कुक अँड शॉप विथ रोहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मस्त टेस्टी आणि झणझणीत अशी कोळंबी मसाला ग्रेव्हीची रेसिपी घेऊन आले। चला तर मग वेळ न घालवता ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर इथे मी आता कोळंबी मसाल्यासाठी लागणारं जे वाटण आहे ते तयार करून घेते। त्यासाठी इथे मी सुकं खोबरं अर्धी वाटी घेतलंय। खोबरं मस्त खरपूस असं भाजून घेतलंय। त्यानंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर, एक हिरवी मिरची, एक टोमॅटो घेतलाय तुकडे करून, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं छोटे तुकडे करून घेतलंय। त्यानंतर काही खडे मसाले घेतले, त्यामध्ये एक तमालपत्र, 2 हिरव्या वेलच्या आणि अर्धा इंच दालचिनीचे तुकडे। कोळंबी मसाला तयार करण्यासाठी मी जे मसाले वापरणार आहे ते मी या वाटणामध्ये आता ऍड करते। अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे मी। ही तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जी तिखटाची लाल मिरची पावडर असते तीही वापरू शकता। 1 टेबलस्पून धने पावडर, अर्धा टेबलस्पून किचन किंग मसाला, अर्धा टेबलस्पून गरम मसाला, हे सर्व मसाले आता या वाटणामध्ये ऍड करायचे। यामध्ये मी थोडंसं अर्धी वाटी पाणी ऍड करते। तर हे वाटण मी वाटून घेते। वाटण खूप छान वाटून झालंय। आता हे वाटण तयार आहे। हे वाटण जास्त बारीक नाही करायचं, जास्त जाड नाही ठेवायचं। अशा पद्धतीने कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेते आणि यामध्ये मी आता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो छान खरपूस भाजून घेते। कांद्याला छान डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। आता कांदा छान डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत परतून झालाय। आता यामध्ये आपल्याला जे तयार वाटण आहे ते ऍड करायचंय आणि हे तयार वाटण या कांद्यासोबत छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। 3 ते 4 मिनिटं हे वाटण मी छान कांद्यासोबत परतून घेतलंय आणि तुम्ही आता पाहू शकता याला साईडने तेल सुटायला सुरुवात झाली आहे। आता या स्टेजला यामध्ये जी स्वच्छ करून घेतलेली कोळंबी आहेत ती ऍड करायची आहेत। कोळंबी मी अगोदर हळद किंवा मीठ वगैरे लावून मॅरिनेट केलेली नव्हती। आता ही कोळंबी वाटणासोबत छान अशी एकजीव होईपर्यंत परतून घ्यायची 2 ते 3 मिनिटं। आता ही कोळंबी मी मस्त या वाटणासोबत छान 2 ते 3 मिनिटं परतून घेतली आहेत। आता या स्टेजला जर तुम्हाला ही ड्राय ग्रेव्ही पाहिजे असेल तर यामध्ये फक्त तुम्ही अर्धी वाटी पाणी ऍड करा आणि जर तुम्हाला पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये ग्लासभर पाणी ऍड करू शकता। आता ही मला थोडीशी पातळ ग्रेव्ही पाहिजे म्हणून वाटणाचा जो मिक्सर होता त्यामध्येच मी 1 ग्लास पाणी ऍड केलं आणि ते पाणी मी आता या ग्रेव्हीमध्ये ऍड केलंय। छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी आता 1 चमचा एवढं मीठ ऍड करते। मीठ ऍड केल्यावर छान पुन्हा ही ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आणि यावर आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं ही ग्रेव्ही छान शिजू द्यायची। आता 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत। ग्रेव्हीला छान उकळी आली आहे। यामध्ये जी कोळंबी आहे ती एकदम परफेक्ट शिजलेली आहे। कोळंबी शिजायला जास्त वेळ नाही लागत। आता शेवटी मी यामध्ये 2 आमसूल ऍड करते। आमसूल जर तुमच्याकडे नसतील तर नाही ऍड केलात तरी चालेल। वरून मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर। आता ही मस्त टेस्टी झणझणीत अशी कोळंबी मसाला ग्रेव्ही तयार आहे खाण्यासाठी। तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल याची मी खात्री देते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।